आणि संशोधन ह्याच्यावर शिक्षण आणि संशोधन ह्याच्यावर सरकार हल्ला आहे. आपल्या इथल्या इस्रो सारख्या मोठ्या संस्थेमध्ये त्यांनी चंद्रयान केलं वगैरे पंतप्रधान डाव्यासाठी टाळ्या वाजवून आम्ही जगात पहिल्यांदा चंद्रावर गेलो म्हणून सांगितले. त्या संस्थेतल्या 120 शास्त्रज्ञांनी राजीनामा दिला गेल्या 2 दिवसात. 120 शास्त्रज्ञ. त्याचं काय कारण आहे? ती संस्था तशा स्वरूपाच्या अदानीला करायला परवानगी देते भारत सरकार. ॲलन मास्क म्हणून जो अमेरिकेत आहे ज्याच्या हातात संपूर्ण संशोधन आहे, ती आपली बाईवर चंद्रावर अडकली होती ती ॲलन मास्कने घेऊन आली त्याच्या यानं. त्यातलं मोठं संस्थान अदानीला दिलं. आपल्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की आम्ही मग नासात गेला असतो ना अमेरिकेच्या संस्थेत, आम्हाला पगारी मिळाले असते. आम्ही एक राष्ट्राभिमान म्हणून इथं इस्रोमध्ये काम करतोय. 1 मिनिट. आम्ही इस्रोमध्ये एक राष्ट्राभिमान म्हणून काम करतो आणि तुम्ही जर अदानीला देणार असाल तर आम्ही कशासाठी राहायचं? आणि हा संघर्ष आहे. म्हणून जे कोणी अदानीला भांडवलशाहीला विरोध करतील, अदानी हे निमित्त आहे, पण संपूर्ण ज्याला करून एक विशिष्ट ठराविक नातेदाराची भांडवलशाही नावाचा एक शब्द आपले 5 दोष शोधायचे. पण हे उगाच नाही आलं. मी जरा जास्तीचं बोलतोय की गोळवलकर गुरुजीने 1930 साली भारताच्या स्वातंत्र्याच्या बद्दल आमचे काय मत आहेत अशा स्वरूपात एक पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, ओबीसी अल्पसंख्याक आणि इतर घटकाला जर स्वातंत्र्यानंतर मताचा अधिकार मिळालेला असेल तर मी 1000 वर्षे इंग्रजाचा गुलाम राहिला तयार. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे, 95% लोकांच्या हातातली संपत्ती काढून 5%च्या हातात द्यायचं म्हणजे 1000 वर्ष लोकांना गुलाम बनवत. हे पुस्तकात लिखित स्वरूपात आहे. ती भूमिका हे सरकार राबवतंय. उगाच नाही राबवत हे सरकार राबवत. म्हणून शिक्षण आणि संशोधन हेच जर कमजोर केलं तर मग देशामध्ये प्रश्न विचारणारी जमात निर्माण होणार नाही हे इथल्या सरकारला माहिती. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी ह्याच्यात जास्त सहभाग केला. आमचं दुर्दैव बघा, कुमार सप्तऋषींनी मेडिकल कॉलेज आणि आम्ही दावणगावचे विद्यार्थी शाळा, आतनूर दावणगाव आणि एकुरक्याच्या शाळा सरकारला दिल्या पाहिजेत, खाजगी संस्थेला चालवायला शाळा देता कामा नये म्हणून आंदोलन केलं. ती आज परिस्थिती काय? त्यांच्या नीती आयोगाने, जे पूर्वीचं नियोजन आयोग, त्यांनी परवा रिपोर्ट जाहीर केला की देशातल्या मागच्या 10 वर्षामध्ये 1 लाख शाळा बंद झाल्या. नीती आयोगाचा रिपोर्ट आहे. मराठी शाळेला पोरं मिळत नाही. पानपट्ट्या निघाल्यासारख्या इंग्रजी शाळा निघाल्या. लोकांच्या डोक्यात घातलं की इंग्रजी शिकलं की नोकरी मिळते. आमच्यातल्या 2 बाया इंग्रजी शिकवायला जातात, त्यांनाच इंग्रजी येत नाही. मी म्हटलं पोरावाला, त्यांना मी विचारलो का बरं? म्हणत तर मराठी शाळा सुटली, कुठं मतदार याद्या तयार करा, कुठं जनावर मोजा, कुठं डुकर मोजा, हे मास्तरवाला कामं दिलं सरकारी शाळेत. आणि ते दिल्यामुळे शाळेत मास्तर राहिला गेले, कोंबडत रस्त्यानं फिरलेल्या म्हणून आम्ही तिकडे अडकून राहतात बंदा म्हणून पोराला इंग्रजी शाळेत. ही सायकॉलॉजी तयार करून शाळा मराठी बनतात. आपली संस्था भारतातल्या JNU सारख्या विद्यापीठात जगप्रसिद्ध होत. परवा 300 विद्यापीठाची यादी जाहीर केली आंतरराष्ट्रीय पातळीवर. त्या 300 विद्यापीठामध्ये भारतातलं एक पण विद्यापीठ नाही. आणि कुणी मंत्री का त्याच्या पोराचं सर्च करा, त्याचा पोरगा अमेरिकन युनिव्हर्सिटीत तर आहे, लंडनला तर आहे, फ्रान्सला तर आहे, जर्मनीला. आणि आमच्या गरीबाच्या पोराला विद्यापीठात राहिल्या नाही शिकवायच्या लायकी. विद्यापीठच ठेवायचं नाही आणि शिकवायचं. त्याचं कारण असं आहे, एक तर ते 30 साली लिहिलेलं पुस्तक आणि दुसरं सत्तेवर बसलेले अनपढ, त्यांना इंग्रजी सुद्धा बोलता येते. 49 म्हणलं की 49च्या ऐवजी 79 बोलते. अशा स्वरूपाच्या लोकांना इंग्रजी म्हणजे शिक्षण व्यवस्था बर्बाद करतायत. आणि आम्ही पुजारी झालोय. आमचे मेंदू त्यांनी काढून घेतले. कोरोनाच्या काळामध्ये थाळ्या वाजवा म्हणल्यावर डॉक्टरांनी थाळ्या वाजवल्या. इथं किती सारे बहुतेक 90% लोकांनी थाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवा म्हणले टाळ्या, बॅटरी लावा म्हणले त्या मोबाईलच्या बॅटरी लावा. तपासून बघितलं मोदीनं किती लोकांचे मेंदू मी काढून घेतला.
टाळ्या वाजून आणि थाळ्या वाजून जर रोग बरा होणार होता तर मग इंजेक्शनची काय गरज होती? आम्हाला विचार नाही आला. मोदी म्हणतो टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा. ही अवस्था आपल्यावर आज निर्माण झाली. साऱ्या संस्था बंद पडते. आणि तुम्हाला मी मुद्दाम हेतुपूर्वक मी पत्रक पण काढले त्याच्यावर. सोमन वांचूक 14 आणि 19 ला बीजेपीचा प्रचार केलेला माणूस. सोमन वांचूक SIR ला पाठिंबा देणार, सोनम वांचूक 370 ला पाठिंबा देणार माणूस, 100% बीजेपीचा माणूस असताना का बरं बीजेपी त्याच्या विरोधात गेलं? लद्दाख मध्ये चीननं हस्तक्षेप केला, तिथली जागा इंडिया ताब्यात घेतली, मेंढरं चारायची जागा होती तिथल्या लोक. सोमन वांचूकच्या कार्यकर्त्यांनी आमचे मेंढर उपाशी पडतात म्हणून तिकडे जायचा निर्णय घेतला सरकारनं. अटक, त्यांनी उपोषण केलं. उपोषण झाल्यावर जेलमध्ये घातलं. तेव्हा सोमन वांचूकला कळाले हे सरकार. राहुल गांधींनी भारत जोडो मध्ये तुम्ही सहभागी म्हणून व्हा म्हणून पत्र दिलं. तेव्हा सोमन वांचूक धीरेंद्र कोण आहे? धर्मेंद्र शिक्षण मंत्री, त्यांना आणि त्याची बायको त्याच्याबरोबर फोटो काढून व्हायरल करत होते. तरी पण आपण कशासाठी करतो? जो माणूस अत्यंत महत्वाच्या प्रश्नासाठी उपोषण करतो, तुमच्या बाजूचा जरी असला तर किडनॅप केल्यासारखं कुणाला उचलून न्यायची काही गरज नाही. आमच्यापैकी सारे काँग्रेसला शिवा देतो. पण अण्णा हजारेच्या उपोषणामध्ये काँग्रेसने विलासराव देशमुखला स्पेशल मिनिस्टर म्हणून नेमला होता चर्चा करा. तिथल्या चारीच्या चारी आंदोलनकर्त्याला कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये बोलून घेऊन चर्चा केली. संवादातून लोकशाही निर्माण होते, उचलून नेऊन दंडुके लावून नाही. आणि लोकशाहीचा उपयोग त्या शरद पवारला, त्या मोठ्या नेत्याचा काय संबंध नसतो. कुणाचा बी आला तर त्यांची प्रतिष्ठा काय नसते. जातं तुमचं माझं. मला मिळालेले तुम्हाला मिळालेले अधिकार, तुम्हाला मिळालेलं मला मिळालेले शिक्षण, उद्या फारच खाजगीकरण झाल्यावर कुणी शिकवू शकणार? मी आत्ताच्या परिस्थितीत माझ्या लेकराला शिकू शकतो? मी तर शिकू शकलो नव्हतो, कारण मी 6 रुपयामध्ये ग्रॅज्युएट झालो. 2-2 रुपये रजिस्ट्रेशन फी देऊन सर माझी परीक्षा फी सुद्धा लेक्चरर. हे शिक्षण सामान्यपर्यंत जाता कामा नये म्हणून चाललेला कट आहे. समजून घ्या. आत्ता गेलं तर पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणून या चळवळीमध्ये सहभागी होणं गरजेचं. आणि जर मग आपण माहिती काय होतं माहिती का, आपल्याकडं मला काय करायचं म्हणायची सवय. मी एक साधं उदाहरण देतो. आपला स्वभाव कसा आहे बंद करतो. एकाच्या घराला आग लागली होती, जाणाऱ्या वाटानं माणसानं बघितलं. पुढच्या माणसाला म्हणलं घराला आग लागली. त्यानं म्हणलं मला काय करायचं. 2-3 लोकांनी असंच म्हणले मला काय करायचं. 4 लोक चौथ्याला विचारला, म्हणला अरे त्या घराला आग लागले. त्यानं म्हणलं मला काय करायचं. यार म्हणलं तुझ्या घराला लागली आहे. त्यानं म्हणलं मग तुला काय करायचंय. माझ्या घराला लागले तर तुला. सारा देश सारा गाव जळाल्यावर त्याच्या लक्षात. त्याच्यामुळं मी कळकळीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे मी तरी येतो नको, मी तरी एकटा नको, तू एका बरोबर अधिक 2 तर घेऊन ये. तू एकटा येण्यामध्ये मजा नाही. नाहीतर कोणी कोणी काम कोण करते. काय झालं रे जरा लग्नाला अरे लग्न तू नाही गेलं तर लागतंय. तुझ्याहून काही बंद पडत नाही. फक्त बामण मिळालं नाही तर लागत नाही. तुम्हाला कोण विचारतंय. मंगळाष्टिका सांगायला बामण नसलं तर लग्न थांबले. तुम्ही नसलं तर कोण पुत्र विचारलं नाही आलं का नाही आलं का. इतकं तुझी गरज आहे. त्याच्यामुळं हात जोडून तळमळीनं आपल्या इथं बसलेल्या लोकांच्या चौपट लोक किमान 50-100 येऊन आपण निवेदन देऊ. खरं माझ्या मनात मोर्चा काढायचा होता, पण मला वेळ मिळाला. तरी पण आपण कॉलेजमध्ये उद्या हवगी स्वामी कॉलेज, उदय शिवाजी कॉलेज त्यांच्या गेटवर सभा घेऊ. पोरावानं पत्रक लिहिले मी ते पत्रक देऊ. आपल्याला जमत तेवढा प्रयत्न करा. अजून 1 दिवस असणार. जर जास्तीचे लोक जमले तर शिवाजी पुतळ्याला चक्कर घालून मोर्चा करून निवेदन. कारण काय, मोर्चा काढायचा लोकच आले नाही तर ते बरं नाही. मग आपली बदनामी होते उदगीरची. मला उदगीरच्या लोकांना शिक्षणाचं काही देणं नाही. पण आपण असे आहोत की आपण म्हणजे त्या सरकारसारखे निकटत आहोत. बदनामी तर बदनामी. अहो ते व्हिडिओ येऊन आल्यात पंतप्रधानांच्या समोर सगळं गाढवा बसवलं. मी तुम्हाला कसा वाटतो त्या गाढवाने म्हणायचं छान वाटत. गाढवं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार करून गाढवं समोर सभेच्या लोक बसवायला लागले. त्याच्यावर बेशरम सरकार तुम्हाला कुणीच नाही. आणि हे अशाने जाणार नाही.
संरक्षण मंत्री असं म्हणाले की राजीनामा द्यायला आमचं काँग्रेसचं सरकार नाही आहे, आमच्या सरकारमध्ये राजीनामा द्यायची किंवा द्यायची पद्धत नाही. 750 शेतकरी मेले होते, 1 वर्ष धरणं धरले होते. काय झालं त्याचा परिणाम? लोक उठल्याशिवाय, म्हणून डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणायचे रस्ते ओस पडले, रस्ते ओस पडले की पार्लमेंट आवारा बनते, लोकसभा आवारा आणि अहंकारी बनते. आम्ही निवडून दिलेले खासदार आमदार आमची काही भीती वाटत गेले, कुठे पक्षात चालले रोज दिवसावर मतदार आमचे चाललेत की. आम्हाला काय वाटतंय, जाऊ द्या राजकारण बेकार होतं, मग तुमच्यावर डोंबल्यावर बसणार आहे, आपल्यात बेकार झालं तरी. त्यामुळे मला कळकळीनं विनंती आहे तुम्हाला की साऱ्या जेवढं जमल तेवढ्या लोकांना बरोबर घेऊन, आणि परिवर्तन सुईप्रमाणे इव्हेंट नाही, म्हणजे प्रोग्राम नाही आहे. परिवर्तन ही कमिटमेंट आहे की मला हे करायचं आहे, आणि ती कमिटमेंट असली तरच परिवर्तन होतं, नाही तर नाही, बदल होणार नाही जर आपण लावून बघितलं. त्याच्यामुळे आपण साऱ्यांनी सहभागी व्हावं, त्याच्यासाठी आपल्याला इथं बोलवले. आणि आपण कृपा करून मी आलतो असं नको म्हणू, आम्ही आलो होतो असं व्हायला. आम्ही आलो होतो, जेवढे जमत तेवढे लोक घेऊन आम्ही आलो होतो. तुमच्या कसोटी आहे समजून, नाही तर पण मला मेले त्यांना आदराचे जेवायचं, जॉर्ज फर्नांडिस मेले त्याला मार्क होऊन आयुष्य देता गेलं त्याला आदराचे जेवायचं. इथलं वाहिलं की तासाभराने जाऊन आपलं जे नाटकाडलं चालू आहे त्याच्यातच राहायचं. ती माणसं बी विसरून जाते, त्याचा काही संबंध नाही. आणि भाषण करणारे काय म्हणतात, त्यांचं तत्वज्ञान ह्यांचं तत्वज्ञान आता माझ्या अंगात यायला पाहिजे थोडंसं. म्हणून गांधीचं एक वाक्य लक्षात ठेवायचं, तुम्हाला जी व्यवस्था वाटते पाहिजे, ही व्यवस्था मला पाहिजे, ती आधी तुमच्यापासून सुरू करा, व्यवस्था आपोआप निर्माण. म्हणून आपण साऱ्यांनी याच्यात सहभागी व्हावं. आता वेळ जास्त घेतोय, पण मला काय माहित नाही की आम्हाला असं वाटतंय. माझ्या पोरीने मला फोन केला, शबरी आम्हाला फोनवर सांगते, बाबा थंड पडला काही की काही दिसला गेलं तुमचं. मी म्हटलं आहे, परवा दिवशी सोमवारी काय. असा त्रास होऊ लागला साऱ्यांना, तर तो त्रास व्यक्त झाला पाहिजे. घरात बसून नाही, घरात बसून बोटं मोडून चालत जाऊन आपण उद्या डिप्टी कलेक्टरच्या ऑफिसवर लोक जास्त जमले तर शिवाजी पुतळ्यापाशी एक घोषणा देऊन घोषणा देऊन निवेदन देऊ, म्हणजे वातावरण बी निर्माण होईल. कोर्टात गेलो मी काल, काही लोकांना बोललोय, कोर्टातील वकिलांना बोललोय, आणि बाउजिंग आणि तुमच्या ग्रुपलाही माझी विनंती आहे की किमान 5-50 आत्तापासून तयार करा. म्हणजे आम्ही गेलतो बाबा नको 5-50 तुम्ही आणा. मी ह्या गुरुजीला अजून सांगतोय की बाबा तुमच्याकडे 50 लोक आहेत, अंधश्रद्धा निर्मूलनच्या आहेत, अजून उद्या काही विद्यार्थ्यांना जमून 100 पेक्षा अधिक लोक कमीत कमी निवेदन द्यायला जर जमा झाले तर उदगीर बी आंदोलनात होतं. कारण लातूर जिल्ह्यात कुणीकडे सारीकडे बघितलं मी, कुणी करत नाही. पुन्हा एकदा उदगीरनं दाखवून देऊ की जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात आम्हीच फक्त चळवळी करतो, बाकीचे तालुके नाही. हे आपल्याला करणं. ज्या कुमार सप्तऋषीने या भूमीमध्ये जास्त वेळ घेतला, तुझं बी अजून जिवंत आहे, आम्ही वापरून आहोत, तयार आहोत, हीच त्याला श्रद्धांजली असेल. एवढं मला तुम्हाला विनंती करायची आहे, आणि आपण यावं.